हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या स्पेशल टॉपिकच्या PYQ सिरीजमध्ये। याआधी आपण इंटिग्रेशन आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आणि टॉपिक्स कव्हर केले होते। आपण सुरू केलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याचे काही कन्सेप्ट बघितलेले आहे रूटशी रिलेटेड आणि त्यालाच आपण युटिलाइज करतोय कशासाठी काही क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी। आजचा क्वेश्चन कन्सेप्च्युअली खूप इम्पॉर्टंट आहे कारण की हा क्वेश्चन जसा दिसतोय तसा नाही आहे। का बरं असं म्हटलंय मी? आता क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया। बघा पहले गिवन इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा की अल्फा बीटा रूट्स आहे, म्हटलं आहे की अल्फा इज लेस दॅन बीटा, अल्फा इज लेस दॅन बीटा पहिली कंडिशन दिली आहे। काय म्हटलं? आर द रूट्स ऑफ द इक्वेशन, इक्वेशन पण दिलेलं आहे तर इक्वेशन लिहू शकतो आपण x² + bx + c = 0। आता बघा जर आपल्याला व्हॅल्यूज माहित नसेल a b c ची दिलेली नाही ना, इथे a ची माहिती आहे फक्त, तर अशा वेळेस रूट्स काढण्यामध्ये काही सेन्स बनत नाही, तर रूट्स तर काढायचे नाही आहे। मग तिसरी कंडिशन आपल्याला फॉलो करायची आहे की c इज लेस दॅन 0 बट b इज ग्रेटर दॅन 0। याचा अर्थ काय की c लेस दॅन 0 आहे म्हणजे तो काय निगेटिव्ह आहे, बट b इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे तो काय आहे पॉझिटिव्ह आहे। तर आपल्याकडे तीन कंडिशन दिलेल्या आहे आणि तीन कंडिशन यूज करून आपल्याला चेक करायचं आहे की यापैकी करेक्ट काय आहे। हा क्वेश्चन आला होता 2000 JEE मध्ये, एकच मार्काचा क्वेश्चन आहे म्हणजे क्वेश्चन सिंपल असला पाहिजे। पण या क्वेश्चनची खासियत अशी आहे की हा क्वेश्चन नॉर्मली क्वाड्रॅटिकच्या रूटशी रिलेटच करत नाही जास्त, फक्त एक दोन सिंपल बेसिक कन्सेप्ट रिलाय करते आणि ते कन्सेप्ट कसे ओळखायचे बघा। आपल्याला जी व्हॅल्यू माहिती आहे ते सी आणि बी ची माहिती आहे। बी काय असतो आपला सम ऑफ रूट्स, ठीक आहे, सम ऑफ रूट्स, आणि सी काय असतो, सी आपला असतो प्रोडक्ट ऑफ रूट्स। म्हणजे फक्त दोन गोष्टीवर रिलाय करते, ते दोन गोष्ट कुठली आहे, एक तर सम ऑफ रूट्स, दुसरा आहे प्रोडक्ट ऑफ रूट्स। आणि ऑब्विसली सम ऑफ रूट्सच्या समोर काय लागणार आहे, साइन मायनस लागणार आहे। आता ह्या दोनच गोष्टी यूज करून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, तर बघा कसं सॉल्व्ह करूया। प्रोडक्ट ऑफ रूट्स काय असते, अल्फा इंटू बीटा, ज्याचा आन्सर किती आहे सी आहे। आणि आपल्याला गिवन कंडिशन काय म्हटलंय पहिल्या केसमध्ये सी इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह। आता हे यूज करू कंडिशन, इट इज लेस दॅन 0। मग जर सी आणि अल्फा बीटा इक्वल असेल, 0 पेक्षा छोटा आहे, याचा अर्थ अल्फा आणि बीटा पण काय लेस दॅन 0 आहे। अल्फा आणि बीटा 0 आहे याचा अर्थ काय प्रोडक्ट निगेटिव्ह आहे। निगेटिव्ह प्रोडक्ट केव्हा राहू शकते, दोन केस मध्ये राहू शकते। एक तर जर अल्फा पॉझिटिव्ह असेल आणि बीटा निगेटिव्ह असेल, किंवा अल्फा निगेटिव्ह आहे आणि बीटा पॉझिटिव्ह आहे, याच्या व्यतिरिक्त कुठलंही कंडिशन लागत नाही। बघा किती सिंपलचा कन्सेप्ट आहे। हा कन्सेप्ट आपण 6, 7, 8, 9, 10 मध्ये फॉलो करत आलेलो आहे। काय कन्सेप्ट की दोन अपोजिट साइनचं प्रोडक्ट नेहमी काय असते निगेटिव्ह असते, दोन अपोजिट साइनचं प्रोडक्ट नेहमी काय असते निगेटिव्ह असते, ते केस आपण इथे फॉलो केलेली आहे। आता येऊ आपण, पहिली कंडिशन आपली झालेली आहे, सी यूज केला आपण, ठीक आहे। सेकंड कंडिशन आहे बी शी रिलेटेड, ठीक आहे, सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा किती असला पाहिजे, मायनस बी च्या बरोबर, मायनस बी च्या बरोबर। आता बी आहे म्हणते पॉझिटिव्ह, ठीक आहे, बघा काय लिहितो मी, हा मायनस साइन तसाच आहे, बी काय आहे, बी आहे पॉझिटिव्ह। आता बी जर पॉझिटिव्ह असेल तर मायनस इंटू प्लस काय होणार, मायनस होईल, हा झाला निगेटिव्ह। कुठली व्हॅल्यू, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय झाली निगेटिव्ह झालेली आहे। मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू जर का निगेटिव्ह झाली असेल तर काय होणार की अल्फा प्लस बीटा ही ऍडिशन काय निगेटिव्ह आहे। मग निगेटिव्ह ऍडिशन जर होत असेल याचा अर्थ काय की जो कुठला निगेटिव्ह नंबर आहे तो मोठा असेल। इट इम्प्लाइज दॅट निगेटिव्ह नंबर हॅज बिगर मॉड्युलस किंवा बिगर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, बिगर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू। आता हे परत कुठून आलं बघा, एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, ठीक आहे। एक समजा मी अल्फा पकडला, चला अल्फा पकडला समजा -5, निगेटिव्ह आहे तर अल्फा जस्ट ॲज्युम करण्यासाठी, आणि बीटा पकडला दुसरा रूट, तो पकडला 3। आता अल्फा इंटू बीटा काढून बघा, अल्फा इंटू बीटा काय झाला -5 इंटू 3, सो प्रोडक्ट आहे -15, जे आपल्याला सांगितलं आहे लेस दॅन 0। ओके परफेक्ट करेक्ट आहे। सेकंड केस मध्ये अल्फा प्लस बीटा काढायचा आहे। आता अल्फा प्लस बीटा काय आला पाहिजे, निगेटिव्ह आला पाहिजे, बघितलं आपला आन्सर। सो -5 प्लस 3 इक्वल्स टू -2, जे की निगेटिव्ह आहे तेच आपल्याला पाहिजे होतं। तर हे का बरं पॉसिबल आहे, कारण की -5 ची जर मी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली आणि 3 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली तर दोघांपैकी कुठली व्हॅल्यू मोठी आहे, -5 ची ऍब्सोल्यूट आहे 5 आणि 3 ची व्हॅल्यू काय आहे 3। तर बेसिकली ही व्हॅल्यू काय
मोठी आहे, म्हणजे निगेटिव्ह नंबरची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय जास्त आहे. निगेटिव्ह नंबरची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय जास्त आहे. मग बघा निगेटिव्ह नंबरची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे सगळ्यात मोठा नंबर कुठला झाला, निगेटिव्ह नंबर. सो आपण काय म्हणू शकतो, जर समजा मी अल्फाला निगेटिव्ह पकडलाय, का बरं आता सेकंड कंडिशन यूज केली. आता तिसरी कंडिशन मध्ये बघा की बीटा काय आपला पॉझिटिव्ह म्हणजे मोठे नंबर आहे. कंपॅरिझन मध्ये बीटा कुठला आहे, हा मोठा नंबर आहे, तर ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. ही कंडिशन ऑलरेडी रिजेक्ट झाली. इथे बीटा काय असला पाहिजे पॉझिटिव्ह, अल्फा काय असला पाहिजे निगेटिव्ह. आता तिन्ही कंडिशन आपण कंबाईन करूया. काय म्हणते, अल्फा निगेटिव्ह आहे तर सगळ्यात शेवटी अल्फा असणार आहे, नंतर येणार 0. आता या दोघांपैकी कुठली व्हॅल्यू मोठी आहे, ॲब्सोल्यूट ऑफ निगेटिव्ह मोठी आहे का नाही, बीटा ॲब्सोल्यूट ऑफ निगेटिव्ह मोठी आहे, बीटा छोटा आहे. सो बीटा इज स्मॉलर दॅन ॲब्सोल्यूट ऑफ निगेटिव्ह व्हॅल्यू. हे जर ऑप्शन तुम्ही व्हेरीफाय केलं तर आपल्याकडे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. बघा तर हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्ही जर बरोबर चेक केला, बरोबर लक्ष दिलं तर काय याच्यामध्ये जास्त काहीच नाही आहे, फक्त दोन कंडिशन आपण यूज केलेले आहे, सम ऑफ रूट्स, प्रोडक्ट ऑफ रूट्स. पण ह्या दोन कंडिशन सोबत जे एकदम बेसिक गोष्ट होती की दोन गोष्टीचा प्रोडक्ट किंवा निगेटिव्ह राहतो किंवा कुठल्या दोन नंबरची ॲडिशन प्लस किंवा मायनस येऊ शकते, हे छोटंसं कन्सेप्ट जर तुम्ही लक्षात ठेवला तर हा क्वेश्चन फार इझी होता. म्हणून क्वेश्चन फक्त एका मार्काला विचारला होता. कन्सेप्ट विसरायचा नाही आणि छोट्या छोट्या गलत्या करायच्या नाही. जर तुम्हाला वाटत असेल की सर नाही हे सोडून पण दुसरं काय होऊ शकते तर रोल रिव्हर्स करून बघा. अल्फा इक्वल टू समजा तुम्ही 5 घेतला, बीटा इक्वल टू -3 घेतला, जे की घ्यायचं नाही आपल्या रूलनुसार, बीटा पॉझिटिव्हच पाहिजे. सो अल्फा इंटू बीटा प्रोडक्ट घेतलं तर -15 करेक्ट आहे. पण तुम्ही अल्फा प्लस बीटा घेतो म्हटलं तर 5 - 3 = 2 होणार, जे की निगेटिव्ह नाही आहे. राईट. तर आशा करतो तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल. क्वेश्चन दिसला जरी तो क्वाड्रॅटिकचा असेल पण मॅक्सिमम कंडिशन इथे बेसिक कॅल्क्युलेशन फंडामेंटल मल्टिप्लिकेशनशी रिलेटेड आहे, साधं काउंटिंगशी रिलेटेड आहे. राईट. तर अशाच टाईपचे क्वेश्चन आणि व्हिडिओ बघण्यासाठी आपली प्लेलिस्ट चेक करा. लाईक शेअर सबस्क्राईब करत चला, जास्तीत जास्त रीच व्हायला मदत होते. भेटूया पुढच्या क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.